सांगली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या आईने विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे। या घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी रुग्णालयात धाव घेतली होती। जोरदार पवित्रा घेत यावेळी निषेध व्यक्त केलाय। त्यामुळे शासकीय रुग्णालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सांगलीच्या प्रभाग 16 मधून शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमर गवंडी हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक हे निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीतून माघारीसाठी उमर गवंडी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याने त्यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विषप्राशन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। दरम्यान काँग्रेसकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत। उमर गवंडी नावाच्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून। त्याने आमच्याकडे यायच्या आधी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती। मागच्याला ते इलेक्शनला उभं राहिलं, त्यांना 4000 मतं देखील पडली होती। ज्यावेळेला आम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि माघार घ्यायचा दिवस आला तर काँग्रेसचे तिथले माजी नगरसेवक आहेत, काही गुंडगिरीच्या लोकांना हाताशी धरून ह्या उमर गवंडीवर सारखं प्रेशर करत होते की माघार घ्या माघार घ्या माघार घ्या म्हणून। मग आम्ही उमर गवंडीला सांगितलं की तुम्ही माघारी वगैरे काय घेऊ नका आणि कुणाला भिवू नका, काय असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊ। पण माघार आम्ही काय घ्यायला दिलं। त्याच्यानंतर काय त्यांच्या समाजाची काय जी गुंड लोक आहेत 7-8 लोक समाजाची भीती घालून माघारी घ्या त्यांना प्रेशर केलं। पण ते मला कळाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो। उमर गवंडी, त्याचे दोन्ही भाऊ, त्याची आई, त्याच्या घरातले सगळेजण आम्ही बसलो। त्यावेळेला उमर गवंडीच्या आईने मला सांगितलं की आमच्या समाजातल्या आमच्याच भाऊबंदकीतले काही लोक आहेत, गुंड लोक आहेत आणि ते सारखं माघार घ्या आणि उमरला जीवे मारण्याची धमकी देत आहेत। आणि जर का उमरनं माघारी घेतलं तर मी स्वतः विष पिऊन आत्महत्या करीन। माझं वैयक्तिक मत आहे की उमर गवंडीनं इलेक्शन लढवावं आणि जनसामान्यातला एखादा गरीब घरातला एखादा नगरसेवक व्हावा असं त्यांची इच्छा होती। मी उमर गवंडीची समजूत काढली त्यावेळेला की तुम्ही माघारी घेऊ नका किंवा काँग्रेसला पाठिंबा देऊ नका। पण काँग्रेसचे स्टँडिंग नगरसेवक जे आहेत त्यांनी एवढं प्रेशर केलं आणि मुस्लिम समाजाची त्यांना इतकी भीती घातली। मुस्लिम समाजाची काही 7-8 लोकं घेतली ज्यांच्यावर खरोखर क्रिमिनल केसेस आहेत आणि त्यांनी याला इतकं प्रेशर केलं समाजामध्ये तुला ठेवणार नाही, समाजात जर तू तुमच्या घरात कोणी वारलं तर दफन करायलासुद्धा आम्ही कोणी येणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या त्यांना दिल्या। परवा दिवशी मी स्वतः तिथं गेलो होतो त्यांच्या ऑफिसला। ऑफिसमध्ये तिथं बाहेर लोक येऊन थांबली होती, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलेलं आहे। तर त्यांच्या भाऊबंदकीतलीच काही गुंड लोक आहेत की तू माघार घे, तू इलेक्शन लढायचं नाही म्हणून त्याला दमदाटी द्यायला लागले। आणि त्याच्या मोबाईलमध्ये पण काही रेकॉर्डिंग आहेत की तुला गोळ्या घालून मारतो, असाही प्रकार माझ्या कानावर आला। पण मी गेल्या 8 दिवसाला बघतोय तर उमर गवंडी हा अतिशय प्रेशरमध्ये। आज त्याच्या आईनं आत्महत्या करायचा प्रयत्न केला, उद्या भविष्यात उमर गवंडीसुद्धा आत्महत्या करू शकतोय। तर पोलीस प्रशासनानं ह्याच्यावर ताबडतोब लक्ष देऊन खरोखर ज्या लोकांनी त्याला माघार घ्यायसाठी प्रेशर केलेलं आहे त्या लोकांना ताबडतोब त्यांनी ताब्यात घ्यावं। कारण लोकशाहीला काळिंबा लागण्यासारखी आता परिस्थिती झालेली आहे। लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर पोलीस प्रशासनानं ताबडतोब ह्यात लक्ष घालावं। आता आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, पोलीस म्हणतात त्यांची अजून तक्रार दिली नाही। त्या उमर गवंडी इतका घाबरला आहे की तो काय कंप्लेंट करू शकत नाही आहे। पोलीस प्रशासनानं जर बसले तर ही लोक फोपावतील, समाजाच्या नावाला कलंक लावतील। मुस्लिम समाज अतिशय जागृत आहे, पण मुस्लिम समाजातले काय गुंड आहेत जे जाती धर्माच्या नावावर ह्या लोकांच्यावर प्रेशर आणलं आहे ते जगासमोर यायला पाहिजे। वार्ड क्रमांक 16 मध्ये प्रचाराचे रणधुमाळी चालू आहे। कुठल्याही उमेदवाराला असं कुठल्या प्रकारचं काय केलं नाही, प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार चालू आहे। प्रचार करत असताना आज घरगुती कारणावरून काहीतरी वाद झाला म्हणून कळालं आणि इथं हे झालं म्हणून आम्हाला कळाल्यावर आम्ही इथं भेटायला आलो। पण इथं काही विरोधक राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायला लागले, तसं कुठलेही प्रकार काय घडलेलं नाही। मी आता उमर गवंडीशी बोललो, ते आमचे चांगले मित्र आहेत, आमच्याच पक्षात आमच्या आघाडीतच काम करत होते। कुठल्याही प्रकारे तसं काही घडलेलं नाही म्हटले। त्यांची आता सध्या मनस्थिती ही नाही, आईची तब्येत ही आउट ऑफ कंट्रोल आहे, आता काय अडचण नाही। पण बाकीचं कुठलेही राजकीय याला भांडवल कोणी करू नये असं माझं म्हणणं आहे। तुम्ही स्वतः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात आणि उमेदवार सुद्धा आता सध्याच्या निवडणुकीमध्ये आहात। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सातत्याने धमक्या दिल्या असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्षांनी केला, काय नेमकी वस्तुस्थिती? एक राजकीय ह्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करायला, बाकी काही नाही। जिल्हा आमच्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे। आम्ही सकाळजण प्रचार फेरीतच होतो,
आता आम्हाला कळल्यावर आम्ही प्रचार फेरी थांबून इकडे आलो. बाकी कुठलंही असं काही नाही. काँग्रेस पक्ष एवढा ताकदीचा आणि एवढा हे विचाराचा आहे की ते असल्या खालच्या थराला जाऊन राजकारण करू शकत नाही तो.